वेलकम टू गणपतीपुळे। तर आता गणपतीपुळेला आम्ही पोहोचलो आणि आम्ही पोहोचल्याबरोबर पटकन आंघोळा करून तयार झालो। म्हणजे 5:30-6 वाजता आम्ही तयार झालो आणि गेलो मंदिरात दर्शनासाठी। कारण रिझन असं होतं की आम्ही गेलो होतो पहिलेच तर रविवारी आणि एवढी बेकार गर्दी होती मला तर वाटते सगळे लोक फक्त गणपतीपुळ्यात चालते काय त्या दिवशी। म्हणजे 20 किलोमीटर दूरपासून सगळे हॉटेल बुक होते भाऊ, म्हणजे पागल झालतो आम्ही रूम शोधासाठी। तर मग कसं तरी आम्हाला रूम भेटली एक, तर आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली आणि पटकन निघालो आम्ही दर्शनासाठी। म्हटलं जर आपण लवकर गेलो तरच आजचं दर्शन होणार आहे, नाही तर काही खरं नाही किती वेळ लागेल काय माहिती। एवढ्या सकाळी आलो तरी एवढे लोक होते इथं, म्हणजे तरी जास्त वेळ नाही लागला म्हणा, 10-15 मिनटातच दर्शन झालं। तर आता आम्ही आलो दर्शन रांगेजवळ। इथे चपला बिपला काढून ठेवल्या, त्यातली माझी चप्पल तर चोरी गेली, पण असो त्याचं काही टेन्शन नव्हतं। मला पहिले माहीत होतं असं काही गेम होऊ शकते, म्हणून मी DMartमधली 90 रुपयाची चप्पल घेऊन गेली ती, तर हरपली तर काही दुःख झाले नाही जास्त। मग आता आलो आम्ही मंदिराजवळ, गणपतीचं दर्शनही झालं आणि मंदिरात आम्हाला 10-15 मिनिट बसायला भेटलं। म्हणजे खतरनाक दर्शन झालं त्या दिवशी। तर मग आता एवढ्या लवकर दर्शन झालं, म्हटलं पूर्ण दिवस पडला आहे तर आपण करावं काय। तर आता गणपतीपुळ्यात आहे म्हणजे तिथचे बीच तर तुम्हाला माहीत असणच, म्हणजे लय सारे बीच आहे तिथं, आणि तसंही कोकणचा तर विषयच वेगळा आहे ना। मग आम्ही गेलो सगळ्यात पहिले मंदिराजवळच्या बीचवर। तर म्हटलं आपण सकाळी उठलं आहे तर एक फायदा आहे याचा, आपण आता मस्त सनराईज पाहू। तसं तर काही सकाळी उठून सूर्योदय आपण पाहत नाही, तर आता आलोच आहे तर नशिबान पाहायला भेटन तर पाहू। पण त्या दिवशी नशिबानेही आमचा गेम केला, एवढा खतरनाक पोपट झाला। एक तर सूर्य दुसऱ्या साईडनं उगवते, बीच चिकडून उगवत नाही, मंदिराच्या साईडनं उगवते। आणि त्याच्यातही दुसरा विषय असा म्हणजे त्या दिवशी सूर्य लवकर उगवलाच नाही म्हणजे 8-8:30 वाजेपर्यंत सूर्यच नाही आला। मग नंतर फायनली आम्ही तिथून निघून गेलो। मग आम्ही आलो आरेवारे बीचवर। तर आता आरेवारे हे 2 बीच आहे, एक आरे बीच आणि एक वारे बीच। आता दोन्ही सारखेच असं म्हटलं म्हणून आम्ही फक्त आरे बीचवर गेलो। तर आम्हाला पहिले एवढी खतरनाक भूक लागली होती, तर पहिले आम्ही गेलो मग काहीतरी खाले। तर इथं आम्ही आलो, इथं आम्ही मॅगी खाल्ली होती। साईडनं एक वडापावचं दुकान होतं, पण ते दादा काही लवकर सर्व करून नव्हते राहिले। मग आम्ही म्हटलं जाऊ द्या दुसरं काहीतरी खाऊन घेऊ, म्हणून मग आम्ही मॅगी खायला गेलो आणि मग नंतर निघालो आम्ही बीचकडे। बाई हे बीच काय खतरनाक होतं, काय ब्युटी होती या बीचची। पहिली गोष्ट तर असं वाटते त्याला माहीत होतं की एक सेलिब्रिटी येणार आहे, नेहा चिखले नावाची, पुरा बीच त्यानं खालीच ठेवला होता। म्हणजे लोक होते पण लय कमी लोक होते, म्हणजे आपण बोटावर मोजू शकून एवढे। तर एवढं खतरनाक बीच, एवढं खतरनाक पाणी, पूर्ण स्वच्छ आणि निळ्या कलरचं पाणी, पूर्ण एकदम खतरनाक होतं। वॉटर स्पोर्ट्सही खूप सारे होते। ते राहत नाही का ते वरचं दोरी बांधली आहे त्याच्यावरून असे लटकून जाते लोक, तर त्याचं नाव नाही आठवू राहिलं मला माहिती तसं त्याचं नाव काय आहे तर, पण आता आठवून नाही राहिलं। तर असो तेही होतं। अजून मग ते पाण्यातून बोटिंग वगैरे करते तेही सगळं होतं, लय साऱ्या गोष्टी होत्या। आम्ही लय खतरनाक मजा केली होती, मस्त दिवस होता। बीचच्या भोवताली फिरत आहे आता आम्ही, इकडे सगळा पाण्याचाच आवाज आहे, मागे सगळं पाणी आहे, सगळेजण आपापली मजा करण्यात बिझी आहे। मी आता थोडीशी मजा करतो, म्हणजे फोटो व्हिडिओ तर काढूच आपण म्हणा, पण तरी हा आता पाणी आज माहीत नाही काऊन तुला खूप मागं गेलं आहे। तर चाललो आता आम्ही पाण्याजवळ, चला मस्त। इथं वॉटर स्पोर्ट्सही खूप आहेत। हे आरे बीचवर आहे आम्ही, जे आरेवारे बीच आहे गणपतीपुळ्याजवळचं सगळ्यात फेमस, तिथं आहे सध्या आम्ही आता। आणि पाणी पण स्वच्छ आहे। 1 मिनिट, लुक ॲट द ब्युटी। हा हे इकडे भाऊ और यहाँ पे मैं हूँ खलनायक। यार खतरनाक पाण्याचा लाटा येतो। खेळून आणि प्रवासात हालत आमची टाईट झाली होती। मग आम्ही घेतला 3-4 तासानंतर ब्रेक जेवणासाठी आणि मग लागलो आम्ही घरी जायच्या रस्त्यानं। तर घरी जायला आम्हाला वाजले भाऊ 10:30 आणि आम्ही निघालो होतो 1:30 वाजतापासून। तर आता विचार करा किती लंबा प्रवास होता। चला मग आता भेटू दुसऱ्या व्हिडिओत।